आज आपण बनवणार आहोत सगळ्यात सोपी व्हेज दम बिर्याणी। तर हाय गाइज अँड वेलकम टू द किचन डायरीज। व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी एका पॅन मध्ये थोडंसं ऑइल घ्यायचं आणि त्यामध्ये सगळ्या भाज्या सॉते करून घ्यायच्या आहेत। मग भाज्या एकदा प्रॉपरली सॉते झाल्या की त्यांना साईडला ठेवायचं आणि त्यानंतर सुरू होणार आहे आपलं मेन कुकिंग। त्यासाठी एका मोठ्या भांड्यात तेल घ्यायचं, त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, बारीक चिरलेला आलं लसूण, हळद, टोमॅटो हे सगळं प्रॉपरली मिक्स करून शिजवून घ्यायचं। आता त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ, लाल तिखट, गरम मसाला आणि धने जिरे पावडर टाकून हे सगळे ड्राय मसाले परतून घ्यायचे। आता या पूर्ण मिक्सचर मध्ये आपल्याला ओल्या खोबऱ्याचं वाटण घालायचं आणि ते पण प्रॉपरली शिजवून घ्यायचं आहे। मग या पूर्ण मसाल्यामध्ये आपण ज्या सॉते करून ठेवलेल्या भाज्या होत्या त्या घालायच्या आणि त्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आणि त्यानंतर पाणी ऍडजस्ट करून घ्यायचं। आपली भाजी तर आता ऑलमोस्ट रेडी आहे। आता आपण बिर्याणी राईस बनवून घेऊया। त्यासाठी आपल्याला 30 मिनिटं तांदूळ भिजवत ठेवायचं आहे आणि एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्यात सगळे खडे मसाले घालून वरून एक लिंबू पिळायचा आहे। आता जो आपण तांदूळ भिजवत ठेवला होता तो यामध्ये घालायचा आणि आपला बिर्याणीचा राईस 90% पर्यंत शिजवून घ्यायचा आहे। एकदा बिर्याणीचा राईस तयार झाला की आपण बरिस्ता करून घेऊया। त्यासाठी फक्त उभा चिरलेला कांदा तळून घ्यायचा, आपला बरिस्ता रेडी होतो। आता आपलं सगळं काम झालंय, फक्त बिर्याणीची लेअरिंग करून घ्यायची आणि त्यानंतर बिर्याणीला दम द्यायचा आहे। त्यासाठी एका मोठ्या भांड्यात 2 चमचे तूप घेऊन त्यांना व्यवस्थित ग्रीसिंग करून घ्यायचं। त्याच्यावर थोडासा राईस, एक भाज्यांची लेअर, त्याच्यावर बरिस्ता, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि परत राईस असे लेअरिंग करून घ्यायचे। आता फायनल लेअरवर आपण बरिस्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडासा फूड कलर आणि 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे। आणि हे सगळं कंप्लीट झालं की बिर्याणी झाकून ठेवायची आणि बिर्याणीला दम द्यायचा। बरोबर 10 ते 15 मिनिटांनंतर तुमची व्हेज दम बिर्याणी तयार होते, जी खरंच खूप टेस्टी आणि फ्लेवरफुल होते। त्यामुळे तुम्ही एकदा ही रेसिपी घरी करून बघा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली।